नमस्कार विद्यार्थ्यांनो, डॉक्टर कीर्तीच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी कक्षा 10वी अक्षर भारती मराठी यातून पहिल्या भागातली 5वी कविता 2 दिवस ही घेऊन आलेली आहे, जी नारायण सुर्वे यांनी लिहिलेली आहे. आज आपण याची व्याख्या बघूया. हिंदी भाषी विद्यार्थियों, आज हम इकाई 1 अक्षर भारती मराठी कक्षा 10वीं की 5वीं कविता 2 दिवस ये देखने वाले हैं, जिसे नारायण सुर्वे जी ने लिखा हुआ है. आज हम इसकी व्याख्या देखेंगे, अर्थात इस कविता का अर्थ देखेंगे. आइए अब हम इसको शुरुआत कर लेते हैं, जिसे मैं हिंदी और मराठी दोनों में ही आपको समझाऊंगी. ठीक है. प्रथित यश कवी ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, माणसाचे आगमन, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जोडणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली गेली आहे. अब यहाँ पे हमें बताया गया है कि नारायण सुर्वे जी जो है, पहले हिंदी में बोल देती हूँ फिर मराठी में, है ना. तो नारायण सुर्वे जी जो है वो जो कविताएं लिखते हैं, वो कविताएं एक तो प्रकृति से यानी अपने आसपास से जो है मिल जाती है. उसके बाद में निवेदनात्मक होती है, यानी जैसे कि सामने वाले से निवेदन कर रही हो, प्रार्थना कर रही हो. दूसरी बात, संवाद जो लिखे हुए रहते हैं, यानी डायलॉग्स जो लिखे हुए रहते हैं, वो इतने प्रभावशाली होते हैं और हमारी खुद की बोली भाषा से लिए गए जो शब्द होते हैं, उसके कारण ये जो कविताएं इनकी होती है वो हमको बहुत अपने पास की लगती है ना. मित्रांनो, नारायण सुर्वेंची जी पद्धत आहे लिहायची, ती एकतर निवेदनात्मक आहे, म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की ते आपल्याला काहीतरी गोष्टी थोपतायत, उलट असं वाटतं की काहीतरी प्रार्थना करून आपल्याला सांगतायत. दुसरी गोष्ट म्हणजे ते जे संवाद वगैरे जे वापरतात, संवाद लिहितात, ती एक प्रभावशाली पद्धती त्यांनी निर्माण केलेली आहे, जी आपल्या लोकांच्या जवळच्या भाषेचीच देणगी आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूचे जी भाषा असते त्या भाषेतले शब्दच ते आपल्या कवितेमध्ये लिहितात. आणि प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांच्या कविता गद्यात्मक असतात. म्हणजे असं वाटत नाही की कविता आहे, असं वाटतं की आपण कुठलं तरी गद्य वगैरे कहाणी वगैरे वाचतोय, है ना. तर अशा प्रकारची शैली त्यांनी, म्हणजे स्टाईल जी आहे ती त्यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखाचे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. काव्य म्हणजे इथे काय, कामगार जीवन म्हणजे जे मजूर लोक असतात त्यांचे जीवनाचे जे सुखदुःख असतात ते ह्यांच्या काव्याच्या प्रेरणास्थानी असतात. म्हणजे त्याच्यावर ह्यांनी खूप काही लिहिलेलं आहे. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. म्हणजे सुर्वे यांचं माणसावर अपार प्रेम आहे. माणूस जाती, मानव जाती जी आहे त्याच्यावर त्यांचं अपार श्रद्धा आहे, अपार प्रेम आहे. ह्या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले. ह्या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडलेले आहे. आता जेव्हा आपण ही कविता व्याख्या रूपात बघू, जब हम इस कविता की व्याख्या को देखेंगे तब हमें पता पड़ता है कि इस कविता के माध्यम से जो लेखक ने, कवि ने हमारे सामने जो जीवन का एक भीषण सत्य लाकर खड़ा कर दिया है वो किस तरीके का है. यहाँ पर कामगार जो होते हैं यानी मज़दूर जो होते हैं, उनके जीवन के बारे में बात की गई, उनके बारे में बताया गया है कि मतलब इनके जो ज़िंदगी होती है वो पूरी तरीके से दुखों में डूबी हुई होती है. सिर्फ दुख और कष्ट ही इनके जीवन की कहानी होते हैं. और जैसे हम बोलते हैं कि जीवन क्या है, 4 दिन का है, तो इनके 2 दिन जो होते हैं वो राह देखने में, अच्छे दिनों की प्रतीक्षा करने में चले जाते हैं और बचे हुए 2 दिन जो है दुःख में चले जाते हैं. तर असे जीवनाचे वास्तवचित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले. आणि कवी बोलत आहे की गगन में का चांद कोण देखे, है ना. गगनातला चंद्र कोण बघणार, जेव्हा पोटात घालायला चपाती रूपी चंद्र नाही, तर त्या सुंदरताची सुंदरता जी आहे चंद्राची, ती त्याच्यासमोर काहीच नाही. म्हणजे पोटाची भूक एवढी जास्त. तर असे भीषण जे सत्य आहे, ऐसा जो भीषण सत्य है वो कवि ने यहाँ पर रखा हुआ है.
पण हे सत्य मांडताना जगाच्या ह्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. आणि हे सत्य जेव्हा ते पचवतात की हे जे जीवन आहे ते कशात बर्बाद झालेले आहे, नुसतं कष्ट करून पोटापाण्याची व्यवस्था करण्यातच ते जीवन जे आहे ते बर्बाद झालेले आहे. पण म्हणतात की जे दुःख मला जीवनात मिळाले तर ह्या जगातली जी अनुभवांची पाठशाळा आहे त्यातूनच मी जगण्याची शिकवण पण मला मिळाली आहे, असे ते ह्या कवितेमध्ये लिहितात. या आपण आधी ही कविता मराठीमध्ये बघूया आणि त्यानंतर मी फुल कवितेचं पुन्हा हिंदीमध्ये ट्रांसलेशन करेल. विद्यार्थियों, अभी ये जो कविता है इसको मैं पूरा मराठी में इसको एक बार समझा देती हूँ और इसके बाद में मैं इसको हिंदी में समझाऊंगी, ठीक है? तो आइए, नहीं तो फिर वो एक बार मराठी एक बार हिंदी में गड़बड़ हो जाती है, भावनाओं का जो बहाव रहता है वो अलग तरह से चला जाता है ना. तो देखते हैं हम लोग कविता की लाइनें की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. ठीक है, हम लोग इसके अर्थ को देख लेते हैं. सबसे पहले हम देखते हैं कि इसके शब्दार्थ क्या है. ठीक है, तो हम इसके शब्दार्थ देखने के लिए देखिए. सबसे पहले वाट म्हणजे प्रतीक्षा. बघा हीच येई वाली सब लाईने आहे ना. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले ते डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. वाट म्हणजे प्रतीक्षा है ना, राह देखना, प्रतीक्षा करणे. डोईवर म्हणजे डोक्यावर, उन्हाळे म्हणजे कडक ऊन, एकदम कडाके का धूप है ना. धुंद रात्र म्हणजे आनंदाच्या रात्री, मजेच्या रात्री. शोधण्यात म्हणजे मिळवण्यात. बर्बाद होणे म्हणजे नष्ट होणे, खर्च होणे है ना. भाकरीचा चंद्र म्हणजे गोल भाकर व गोल चंद्र. चंद्राचा आकार पण कसा असतो, गोल असतो. भाकरीचा आकार सुद्धा कसा असतो, तर गोल असतो. मग यातले जे साधर्म्य आहे, साधर्म्य काय, दोघांचे आकार कसे आहेत, गोल आहेत. हे साधर्म्य आम्हाला याच्यामध्ये दाखवलेले आहे. अर्थ आपण बघूया की नारायण सुर्वे म्हणतात, नारायण सुर्वे कामगाराच्या आयुष्याचे सत्य समोर ठेवून सांगतात. म्हणजे जे मजूर लोक असतात त्यांच्या आयुष्याचे सत्य ते आमच्या समोर ठेवतात आणि सांगतात की आयुष्य एकदम लहानसे आहे, एकदम छोटेसे आयुष्य आहे, जणू काही 4च दिवसाचे. असं वाटतं जसे हे आयुष्य कितीही जगलं तरी असं वाटतं काय अजून 4च तर दिवस झालेत है ना, म्हणजे ते आयुष्य 4च दिवसाचे असं वाटतं. आणि त्या 4 दिवसातून सुद्धा 2 दिवस फक्त चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करण्यात गेले. मग इथे आता कवी म्हणतोय की पहिलेच जे आयुष्य आहे ते 4 दिवसाचे, त्यातूनही 2 दिवस तर फक्त ह्या गोष्टीची प्रतीक्षा करण्यात गेलेले की चांगले दिवस येतील, सुख येईल, सर्व चांगलं होईल, हीच प्रतीक्षा करण्यामध्ये 2 दिवस गेले. आणि राहिलेले 2 दिवस फक्त दुःखात आणि गरिबीत गेले. आणि जे बाकीचे 2 दिवस राहिलेले नंतरचे ते 2 दिवस फक्त दुःखात गेले. त्या दिवसांनी कामगारांना, मजुरांना फक्त त्यांच्या नशिबी दुःखच दुःख आलं आणि गरिबी आली. कामगार जेव्हा त्यांच्या आयुष्याचा हिशोब करायला बसतो, कामगार जो आहे तो एक वेळ म्हणजे आयुष्याशी खेळत असताना, चालत असताना एक दिवस तो आयुष्याचा हिशोब करायला बसतो. तेव्हा हे भीषण सत्य त्याच्यासमोर येते की आता किती आयुष्य उरलं आहे माझं, अजून किती कष्टाचे वर्ष बघायचे आहेत, राहिले आहेत अजून, म्हणजे किती वर्षाचं अजून माझं जीवन राहिलेलं आहे, किती वर्ष मला अजून जगायचे आहे. जेव्हा तो हिशोब करायला बघतो की मी काय केलं म्हणजे पास्टमध्ये है ना, भूतकाळात मी काय केलं माझ्या आयुष्यामध्ये आणि आता राहिलेल्या दिवसामध्ये मी काय करतोय, तर त्याच्यासमोर एक भीषण सत्य येऊन उभं राहिलं. काय तर आता अजून किती उन्हाळे बघायचे राहिलेत, म्हणजे अजून किती वर्ष राहिलेत है ना आयुष्याची. हे पहिली गोष्ट. दुसरं कारण असं की वास्तविकता ही आहे की शेकडो वेळा चंद्र आला आणि तारे चमकले, अर्थात चमकीचे दिवस रात्र आले आणि माझ्या काही रात्री धुंदीत अर्थात मजेत गेल्या. आता इथे लेखक काय सांगतो की कितींदा, शेकडो वेळ असं झालं की चंद्र आला, तारे चमकले गगनामध्ये है ना, आणि
ते जे चमकीचे दिवस होते, म्हणजे चमक जी ताऱ्यांमध्ये होती, जी चंद्रामध्ये होती, ते चमकवाले जे त्यांचे दिवस होते चकमकीचे, ते दिवस रात्र आले आणि माझ्या काही रात्री धुंदीत अर्थात मजेत गेल्या. म्हणजे त्यांच्या काही रात्री कशा गेल्या, मजेत गेल्या. तेव्हा तो चंद्र आणि तारे मला शांती आणि समाधान देऊन गेले. त्यावेळेला जेव्हा सगळं धुंदीत चाललं होतं, त्यावेळेला ते चंद्र आणि तारे त्यांना शांती आणि समाधान देऊन गेले. पण शेवटी गगनातला चंद्र माझ्या काहीही कामी आला नाही. पण जेव्हा त्या धुंदीतून ते बाहेर आले तर म्हणतात की शेवटी गगनातला हा चंद्र माझ्या काहीही कामी आला नाही, कारण उपाशी पोटाने उपाशी पोटाने त्याच्या सौंदर्याचे आस्वाद घ्यायला मला जमले नाही. म्हणजे मजूर म्हणतो की मला नंतर तर त्या चंद्राचा जो चंद्र गगनामध्ये आहे त्या चंद्राचा काहीच उपयोग झाला नाही है ना. कारण की तो माझ्या काहीच कामी आला नाही, कारण उपाशी पोटाने तर त्याच्या सौंदर्याचे आस्वाद मला घ्यायला जमले नव्हते. कारण काय होते त्याचे, की पोटा पाण्याची व्यवस्था करण्यात आणि पोटाची भूक शमवण्यासाठी भाकरीरूपी चंद्र शोधण्यातच माझे अवघे आयुष्य खर्च झाले, वाया गेले. बघा किती सुंदर लिहिलेलं आहे कवीने, की त्याला ते चंद्र जे आहे वरती गगनामध्ये तो इतका सुंदर वाटत नव्हता, तो आकर्षित करत नव्हता त्याला. पण जी पोटातली भूक आहे त्याच्यासाठी जो भाकरीरूपी चंद्र लागतो, त्या भाकरीरूपी चंद्राने त्याला आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याचे सगळे आयुष्य, त्याचं पूर्ण आयुष्य फक्त त्या भाकरीचा चंद्र शोधण्यात आणि ती मिळवण्यातच खर्च झाले, वाया झाले. अर्थात त्या कामगाराला चंद्राच्या सुंदरतेपेक्षा भाकरीरूपी चंद्राची सुंदरता जास्त आकर्षित करणारच ना. पोटाच्या आगेपुढे कुठली सुंदरता आणि कुठलं सौंदर्य आहे ना. पुढच्या लाईनी बघूया. पुढच्या ओळी ह्या प्रकारे आहे, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी मान उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. या आपण ह्याचे शब्दार्थ बघून घेऊया. तर शब्दार्थ ह्या प्रकारे आहे की सर्वस्व म्हणजे संपूर्ण क्षमता असणारे, म्हणजे की सर्व काही, माझं सर्व काही हेच आहे, माझं सगळं सर्वस्व हेच आहे असं. गहाण म्हणजे तारण ठेवणे, गहाण ठेवणे. कलम म्हणजे जायबंदी करणे, कुठल्याही गोष्टीची बंदी करणे. जायबंदी म्हणजे कसे, ते इजा झालेले किंवा जखमी झालेले किंवा निकामी किंवा निरुपयोगी आपण म्हणू शकतो, दुखापत झालेला म्हणू शकतो आपण, असला त्याचा अर्थ होतो जायबंदी शब्दाचा आहे ना, जायबंदी. आता दारिद्र्य बघूया. दारिद्र्य म्हणजे गरिबी. उंचावलेले म्हणजे ताठ केलेली मान है ना, उंचावलेली मान. अश्रू म्हणजे आसू, वाळविले म्हणजे सुकवले है ना. क्षण म्हणजे पल आणि सहाय्यास म्हणजे मदतीस, धावून म्हणजे पळून येणे, धावून येणे. ठीक आहे. आता अर्थ बघूया की जेव्हा कविताच्या ओळीमध्ये कवी सांगतो असं की हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले, हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा आपण अर्थ बघूया काय त्याचा, की इथे कवी म्हणतात की कामगार आयुष्यभर हाताने कष्ट करूनच आपल्या संसाराची गाडी खिचतो है ना. त्याच्या संसाराची जी गाडी असते ती त्याच्या हाताच्या कष्टानेच चालत असते, कारण की हातावरचं अर्थात रोज कमवून खायचं त्याचं आयुष्य आहे. रोज कमवायचं आणि रोज खायचं, हे हातावरचं त्याचं आयुष्य, हातावरचे त्याचे जगणे. म्हणून त्याचे हातच त्याच्यासाठी सर्व काही आहे. म्हणून त्याच्यासाठी जे काही आहे त्याचे हातच आहे, कारण त्याचे हात नसले तर त्याला म्हणजे पोट भरायला चपातीसुद्धा मिळणार नाही. कामगार म्हणतो कधी काळी माना अभिमानाने उंचावतील असे चांगले कार्य ह्या हाताने झालेले आहेत. म्हणजे जे त्याचे हात आहे, आता जे राबतायत त्या हातांनी कधीतरी इतके चांगले पण कामं झालेले आहेत की त्यांच्या माना जे आहेत त्या अभिमानाने उंचावतील असे. पण तरीही परिस्थिती पण कशी, ती गरिबी, पण तरीही परिस्थितीमुळे हे हात सदैव दारिद्र्याकडे गहाणच ठेवलेले किंवा परिस्थितीवश ते खूप निकामी झालेले, जखमी झालेलेच
मी पाहिले आहेत. तर इथे कामगार म्हणतो की मी कितीतरी चांगले कार्य केले की सगळ्यांचे माना उंचावतील इतके चांगले कार्य माझ्या ह्या हातांनी झाले, पण तरी ह्या गरिबी परिस्थितीने मला अशी मात दिलेली आहे, असं मला हैराण करून टाकलेलं आहे की माझे हे हात सदैव दारिद्र्याकडे गहाण ठेवलेले. म्हणजे दरिद्र सदा आयुष्यभर त्याच्यासोबतच राहिलेलं. आणि असं म्हणू शकतो पण की परिस्थितीवश ते खूपच निकामी झालेले होते. म्हणजे नुसतं रोजचं कमवायचं आणि खायचं, त्याच्याशिवाय त्याला दुसरे कामं करायला वेळच मिळत नव्हता, असं त्याचं आयुष्य झालेलं होतं. असे निकामी झालेले, जखमी झालेले ते हात कामगारांनी स्वतःचे पाहिलेले आहेत. जीवनात मनासारखी कधीही झाले नाही. तो पुढे म्हणतो की माझ्या जीवनात कधीही मनासारखे झालेलेच मी निकामी जीवनात मनासारखे कधीही झाले नाही. प्रत्येक वेळेला कष्ट सहन करताना माझ्या डोळ्यात अश्रूही आले. तो म्हणतो की प्रत्येक वेळेला जेव्हा मी कष्ट करायचो, कष्ट असह्य झालं की माझ्या डोळ्यात अश्रूही यायचे. मी दुःखीही झालो, खूप रडलो. पण कधी कधी असेही क्षण आले जेव्हा जास्त दुःखी झाल्यावर हे अश्रूच माझं मन हलकं करायला, मित्र बनून माझी मदत करायला धावत आले. ते म्हणतात मी खूप दुःखी झालो, जेव्हा कष्ट सहन होत नाही त्यावेळेला दुःख खूप होतं. तर तसे दुःख माझ्या जीवनात खूप आले, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रूसुद्धा आले. मी कधी कधी खूप ढसाढसा रडलो. पण जेव्हा जेव्हा असे क्षण माझ्या आयुष्यात आले की मी खूपच दुःखी झालेलो आहे आणि अश्रू सतत माझ्या डोळ्यातनं वाहत आहेत, त्यावेळेला हे अश्रू जे आहेत ते माझी सहायता करायला माझे मित्र बनून धावत आले. म्हणजे जेव्हा डोळ्यातनं अश्रू निघाले तेव्हा मन जे आहे त्यांचं, मजुराचं जे मन आहे ते हलकं झालं. त्याला असं वाटलं की त्याचे जे दुःख आहेत ते आता कमी झाले. म्हणजे त्यावेळेला त्याचे मित्र कोण झाले, तर त्याचे अश्रूच. मित्र बनून माझी मदत करायला ते धावत आले. अर्थात दुःखाच्या वेळी कोणी मदत करत नाही. आता इथे कवी म्हणतो की दुःखाच्या वेळी कोणीच मदत करत नाही. मजूर पण तेच म्हणतो की दुःखाच्या वेळी कोणीही तुम्हाला मदत करायला येत नाही. त्यावेळी फक्त अश्रूच आपले खरे मित्र बनून येतात. आणि दुःख झाल्यावर फक्त अश्रूच असतात जे आपले खरे मित्र बनून येतात आणि आपल्याला दाखवतात की आपण जितके दुःखी आहोत तितकेच ते पण दुःखी आहे. आणि आपले दुःख हलकेसुद्धा करतात. कारण की जेव्हा ते वाहून जातात डोळ्यातनं तेव्हा आपोआप आपलं दुःखसुद्धा त्या खाऱ्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं असतं आणि आपल्याला हलकं हलकं फील होतं. आता पुढच्या ओळी बघूया. पुढच्या ओळी कशा आहेत, तर दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता बघूया या ओळीचा अर्थ. तर याचा अर्थ ह्या प्रकारे आहे, आपण बघून घेऊया की शब्दार्थ असा आहे. हरघडी म्हणजे प्रत्येक क्षणी, अगा म्हणजे अरे किंवा असा, जगमय म्हणजे जगाचा विचार करणारा है ना, जगाची विचार करून पुढे चालणारा, पेलावे म्हणजे झेलावे, झोतभट्टी म्हणजे लोखंड तापवण्याची प्रचंड ऊर्जेची भट्टी, म्हणजे भल्ली मोठी चूल असते त्याला भट्टी म्हटल्या जातं है ना. आता इथे समजायसाठी म्हणून मी चूल लिहिलेलं. ठीक आहे. अर्थ बघूया की कामगाराचे आयुष्य, कामगाराने कधीही स्वतःचा विचार नाही केला है ना. कामगाराचे आयुष्य कसे, त्यांनी कधीही स्वतःचा विचार नाही केला. तो म्हणतो मी माझ्यापेक्षा जास्त ह्या दुनियेचाच विचार केला, म्हणजे दुनियातल्या लोकांचाच त्याने विचार केला, नेहमी केला, म्हणून मी असा जगमय झालो आहे. अर्थात काय, म्हणजे मी दुनियेचा विचार केला म्हणून मी जगमय झालो आहे. अर्थात म्हणूनच सर्व दुनियेचे दुःख फक्त माझ्या नशिबी आले आहेत. तो म्हणतो मी इतका जगमय झाला, इतका दुनियामय झाला, मी इतक्या दुनियाच्या लोकांना आपलंसं म्हणजे मानलं की सगळ्या दुनियेचे जे दुःख आहे ते फक्त माझ्याच नशिबी आले आहेत. ह्या दुनियेने दिलेले दुःख कसे झेलावे, कसे सहन करावे, पेलावे म्हणजे झेलावे किंवा सहन करावे. तर तो म्हणतो ह्या दुनियेने दिलेले दुःख, हे कष्ट कसे झेलावे, कसे सहन करावे व त्यासोबत कसे जगावे, हे सुद्धा मी ह्या जगाच्या शाळेतच शिकलो आहे. जगाने दुःख दिले, जगानेच कष्ट दिले. आता हे सगळे कष्ट, हे सगळे दुःख, नशिबाने कष्ट दिले आणि जगाने दुःख दिले. आता हे सगळे कष्ट जे आहे आणि दुःख जे आहे ते सुद्धा कसे सहन करावे हे पण ह्या जगाच्या शाळेतच शिकला आहे कामगार, आणि अनुभवी झालो. आणि त्या शाळेतनं हे सगळं शिकून त्याचे अनुभव खूप
असंख्य अनुभव त्याच्या पदरी आले है ना. लोखंड तापवण्याच्या मोठ्या भट्टीत जसे लोखंड तापून निघते, म्हणतो एखाद्या भट्टीमध्ये जसे लोखंड तापून निघते मग त्याला आकार दिला जातो ना, म्हणजे ठोकून ठोकून मग त्याला काय केलं जातं, आकार दिला जातो. तर ते म्हणतात तसे जे लोखंड तापून निघते तसे माझे आयुष्य दुःखाच्या आणि कष्टाच्या अनुभवातून शेकून निघाले आहेत. म्हणजे त्याच प्रकारे ह्या कामगारांचे, मजुरांचे जे आयुष्य आहे ते सुद्धा दुःखातनं, कष्टातनं, ह्यांच्या अनुभवातनं शेकून निघालेले आहेत. म्हणजे किती त्यांच्या जीवनाचे आकार बदललेले आहेत, इतके अनुभव त्यांना आलेले आहेत, इतके शेक त्यांना मिळालेले आहेत. 4 दिवसाचे हे छोटेसे आयुष्य जगताना त्यातले 2 दिवस मी सुखाची वाट बघण्यात, सुखाची उम्मीद करण्यात खर्च झाले माझे. म्हणजे इथे असं आलं पाहिजे, 4 दिवसाचे हे छोटेसे आयुष्य जगताना त्यातले 2 दिवस माझे सुखाची वाट बघण्यात आणि सुखाची उम्मीद करण्यात खर्च झाले आणि उरलेले 2 दिवस दुःखात आणि फक्त दुःखातच नष्ट झाले. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला 2 दिवस ही कविता समजलीच असेल. आता आपण याचे अर्थ जे आहे ते हिंदीमध्ये सुद्धा बघणार आहोत. आता हिंदीमध्ये अर्थ बघायला घेऊया की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवरी उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आता आपण पुन्हा याचे शब्दार्थ बघूया, कारण की हिंदीमध्ये समजवायचं आहे तरीसुद्धा मी याच्यामधून तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवणार आहे. तर वाट याने राह देखना, प्रतीक्षा करना, डोईवर याने सिर पर, डोक्यावर याने सिर पर, उन्हाळे याने कडक धूप, धुंद रात्र याने आनंद की रात्रि, मजे की रातें, शोधण्यात याने किसी चीज़ को मिलने में समय जाना है ना, मिलवा लेना किसी चीज़ को, बर्बाद करना, नष्ट करना, भाकरीचा चंद्र यानी गोल जो रोटी होती है वो, और गोल चंद्र, चंद्रमा का भी आकार गोल होता है. इन दोनों के अंदर का समानता बताई हुई है. यहाँ पर दोनों के आकार कैसे हैं, गोल. ठीक है. यहाँ पर नारायण सुर्वे बोलते हैं की कामगाराच्या आयुष्याचे सत्य समोर ठेवून सांगतात की आयुष्य एकदम लहानसे आहे, जणू काही 4च दिवसाचे. यहाँ पे कवि बोलते हैं कि आयुष्य जो है एकदम छोटा सा है, लहान से मतलब एकदम छोटा सा है, जैसे की, जणू काही मतलब जैसे की 4 ही दिन का हो. आणि त्या 4 दिवसातून सुद्धा 2 दिवस फक्त चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करण्यात गेले. और बोलते उन 4 दिनों में से भी 2 दिन जो है सिर्फ अच्छे दिनों की प्रतीक्षा करने में, राह देखने में ही चले गए. आणि राहिलेले 2 दिवस फक्त आणि फक्त दुखात आणि गरिबीत गेले. और बाकी के बचे हुए राहिलेले 2 दिवस, बाकी के बचे हुए 2 दिन सिर्फ और सिर्फ दुख और गरिबी में गए. कामगार जेव्हा त्याच्या आयुष्याचा हिशोब करायला बसतो, यानी मजदूर आदमी जब अपनी ज़िंदगी का हिसाब करने के लिए बैठता है, तेव्हा हे भीषण सत्य त्याच्या समोर येते. तब उसके सामने भीषण सत्य आता है की आता किती आयुष्य उरलं आहे माझं, अजून किती कष्टाचे वर्ष बघायचे राहिले आहेत. वो बोलता है कि अब और कितना मेरा जीवन बचा हुआ है, अब और कितने ऐसे कड़क धूप के दिन, कितने साल मेरे जीवन के और बचे, कितनी कड़क धूप मेरे जीवन में और आने की बची हुई है. यानी वो अपनी उम्र का अंदाज़ा लगाता है कि और कितनी उम्र मेरी कितने साल की बची रह गई है. कारण वास्तविकता ही आहे, क्योंकि वास्तविकता तो ये है की शेकडो वेळा चंद्र आला आणि तारे चमकले, अर्थात चकमकीचे दिवस रात्र आले आणि माझ्या काही रात्री धुंदित अर्थात मजेत गेल्या. वो बोलता है क्योंकि कारण तो वास्तविकता तो ये है कि सैकड़ों बार चंद्र आया, यानी चांद आसमान में आया, तारे चमके और ऐसे चमकदार दिन रात मेरे नसीब में भी आए. और आणि माझ्या काही रात्री धुंदित अर्थात मजेत गेल्या, और मेरी भी कुछ रातें जो है मजे में गई, धुंद में गई. तेव्हा तो चंद्र आणि तारे मला शांति आणि समाधान देऊन गेले. और उस समय वो चंद्र और वो तारे जो है मुझे समाधान देके गए, शांति देके गए. पण शेवटी गगनातला चंद्र माझ्या काहीही कामी आला नहीं. पर यहाँ पे मजदूर व्यक्ति बोलता है कि आखिरी में देखा जाए तो वो जो गगन में चंद्र था, आकाश में जो चंद्रमा था, वो मेरे किसी भी काम में नहीं आया. कारण उपाशी पोटाने त्याच्या सौंदर्याचे आस्वाद घ्यायला मला जमले नाही. कारण भूखे पेट मैं उसके सौंदर्य का आस्वादन नहीं कर सकता था. कारण पोटा पाण्याची व्यवस्था करण्यात आणि पोटाची भूक शमवण्यासाठी भाकरी रूपी चंद्र शोधण्यातच माझे अवघे आयुष्य खर्च झाले आणि वाया गेले है ना. वो बोलता है क्योंकि क्या हुआ कि
पेट की भूख बुझाने के लिए, पेट के भूख की व्यवस्था करने के लिए और पेट की भूख को बुझाने के लिए, शमवण्यासाठी यानी बुझाने के लिए भाकरी रूपी चंद्र यानी रोटी के आकार के रोटी रूपी चंद्र को ढूंढने में ही मेरे पूरे आयुष्य को मैंने खर्च कर डाला, मेरा आयुष्य नष्ट हो गया, बर्बाद हो गया, वाया गेले, है ना. अर्थात त्या कामगारला चंद्राच्या सुंदरतेच्या पेक्षा भाकरी रूपी चंद्राची सुंदरता जास्त आकर्षित करते. यहाँ पे ये बताया गया कि वो कामगार जो है, वो मजदूर जो है, उसको चंद्रमा की सुंदरता से भी ज़्यादा वो रोटी का जो चंद्र रूपी चंद्र रूप रहता है, यानी रोटी रूपी जो चंद्र रहता है, उसकी सुंदरता उस मजदूर को ज़्यादा आकर्षित करती है. आइए अगली लाइनें देखते हैं. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी मान उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. आइए इसके शब्दार्थ को देख लेते हैं. शब्दार्थ इस तरीके से: सर्व से यानी सब कुछ, संपूर्ण क्षमता रहने वाले, गहाण यानी गिरवी रखना, तारण, है ना. कलम यानी जायबंदी, किसी चीज़ को बंद कर देना. जायबंदी यानी ईजा झालेले, जख्मी हो जाना, निकामी हो जाना या उपयोग के न रहना किसी भी, है ना. दुखापत हो जाना यानी जख्मी हो जाना, लग जाना. दारिद्र्य यानी गरीबी, उंचावलेले यानी गर्दन जो है ऊंची करके बात करना. अश्रू यानी आंसू, वाळविलेले यानी सुकवलेले यानी सुखाए हुए. क्षण यानी पल, समय, आपको पता ही है. सहाय्यास यानी मदतीस यानी मदद के लिए. धावून यानी पळून यानी भाग कराना. ठीक है. अर्थ देखते हैं. कामगार आयुष्यभर हाताने कष्ट करूनच आपल्या संसाराची गाडी खेचतो. यहाँ बोलते हैं कि कामगार या मजदूर व्यक्ति जो है जीवन भर अपने हाथ से कष्ट करके ही अपने संसार की यानी घर गृहस्थी की जो है गाडी खींचता है. हातावरचं अर्थात रोज कमावून खायचं त्याचं आयुष्य आहे. मतलब उसका हातावरचं जगणं मतलब क्या होता है कि रोज कमा के रोज खाना ही उसकी ज़िंदगी है. म्हणून त्याचे हातच त्याच्यासाठी सर्व काही आहे. और इसीलिए उसके जो दो हाथ है वही उसके लिए सब कुछ है, क्योंकि उसके ऊपर उसकी जिंदगी अवलंबित है. कामगार म्हणतो, कधी काळी अभिमानाने उंचावतील असे चांगले कार्य या हाताने झालेले आहेत. यानी कामगार बोलता है कि कभी इन हाथों से भी इतने अच्छे अच्छे काम हुए की गर्दन ऊंची हो जाए, पण तरीही परिस्थितीमुळे हात सदैव दारिद्र्याकडे गहाण ठेवलेले किंवा परिस्थितीवश ते खूप निकामी झालेले, जखमी झालेलेच मी पाहिले आहेत. वो बोलते हैं, मेरे हाथ से इतने अच्छे काम हुए कि गर्दन ऊंची हो जाए सबकी, पर फिर भी परिस्थिति ने अर्थात गरीबी ने मेरे हाथों को सदैव उस दरिद्र के घर में, दरिद्र के पास में गिरवी रखा हुआ है. क्योंकि किंवा या फिर ऐसा हो सकता है कि परिस्थिति के कारण ये जो मेरे हाथ है ये बहुत निकामी हो गए, किसी उपयोग के नहीं रहे, और इनको मैंने हमेशा निरुपयोगी ही देखा है, बेकार के ही देखा है, क्योंकि ये उसके गरीबी के आगे ये कोई अच्छे कार्य कभी कर नहीं पाए, क्योंकि इन हाथों को सदैव इस पेट को भरने के लिए रोटी कमाने की ही चिंता बनी रही. आगे देखते हैं. जीवनात मनासारखे कधीही झाले नाही. अब यहाँ पे मजदूर व्यक्ती बोलता है कि उसके जीवन में कभी भी उसके मन जैसा कुछ भी नहीं हुआ. प्रत्येक वेळेला कष्ट सहन करताना माझ्या डोळ्यात अश्रूही आले, मी दुःखीही झालो, खूप रडलो, पण कधी कधी असेही क्षण आले जेव्हा जास्त दुःखी झाल्यावर हे अश्रूच माझं मन हलकं करायला, मित्र बनून माझी मदत करायला धावत आले. वो बोलते हैं जीवन में कभी मेरे मन जैसा तो कुछ हुआ ही नहीं, क्योंकि प्रत्येक बार जब मैं कष्ट सहन करता या वो कष्ट जो है, दुख जो है वो असहनीय हो जाते, तो मेरे आंखों से आंसू भी बहने लगते, मैं दुखी भी हो जाता और खूब रोता भी. कभी कभी ऐसी भी क्षण आए जब बहुत ज़्यादा दुख अनावर हो गया, जब उससे दुख बर्दाश्त नहीं हुआ, तब ये आंसू ही उसका मन हल्का करने के लिए, मित्र बन के, उसके दोस्त बन के, उसकी मदद करने के लिए बहते हुए भागते हुए चले आए, यानी आंखों से बहते हुए भागते हुए चले आए. यानी जब आंसू आंखों से निकल के बह गए, तो उन आंसुओं के खारे पानी के साथ में उसका दुख और दर्द भी हल्का हो गया. यानी इस समय वो आंसुओं को जो है अपना मित्र यहाँ पर बता रहे मजदूर. अर्थात दुखाच्या वेळी कोणी मदत करत नाही, त्यावेळी फक्त अश्रूच आपले खरे मित्र बनून येतात. अब यहाँ पे वो बोल रहा है कि दुख जब अपने को होता है, जब जीवन में कष्ट आते हैं, तब कोई भी आकर अपने को मदद नहीं करता, साथ नहीं देता. उस समय त्यावेळी फक्त उस समय सिर्फ अश्रू यानी आंसू ही अपने सच्चे मित्र बनकर आते हैं.
आणि आपले दुख हल्के करतात और अपने दुखों को हल्का करते हैं। आइए अंतिम लाइनें देख लेते हैं इनकी। तो अंतिम लाइनें इस तरीके से है की दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले। अब यहाँ पे इसके शब्दार्थ को हम सबसे पहले देख लेते हैं। तो इसका शब्दार्थ इस तरीके से कि हर घड़ी यानी प्रत्येक क्षण, प्रतिक्षण, अगा यानी अरे, ऐसे, जगमय यानी जगाचा विचार करणारा यानी दुनिया के बारे में सोचने वाला, दुनिया का विचार करने वाला, पेलावे यानी झेलावे यानी सहन करना है ना। झोत भट्टी यानी हम लोग ईंट बनाने की भट्टी होती, वैसे लोखंड को गर्म करने की, लोहे को गर्म करने की जो प्रचंड ऊर्जा की भट्टी होती है उसको बोला जाता है। अर्थ यहाँ पे देख लेते हैं की कामगारांनी कधीही स्वतःचाच विचार केला नाही, यानी कामगार जो है उन्होंने कभी भी सिर्फ खुद का विचार नहीं किया। तो म्हणतो की मी माझ्यापेक्षा जास्त ह्या दुनियेचाच विचार नेहमी केला। वो बोलता है कि मैंने मेरे से ज़्यादा हमेशा इस दुनिया का ही विचार किया, दुनिया के बारे में ही सोचा, म्हणून मी असा जगमय झालो और इसीलिए मैं ऐसा दुनियामय हो गया। अर्थात म्हणूनच सर्व दुनियेचे दुःख फक्त माझ्या नशिबी आले और इसीलिए यानी वो बोल रहा है इसका मतलब जगमय झालो का मतलब ये है, जगमय होने का अर्थ, दुनियामय होने का अर्थ ये है कि इसीलिए सब दुनिया के दुःख है वो सिर्फ मेरे और मेरे ही नसीब में आए। ह्या दुनियेने दिलेले दुःख कसे झेलावे आणि कसे सहन करावे व त्यासोबत कसे जगावे हे सुद्धा मी या जगाच्या शाळेत शिकलो आणि अनुभवी झालो। वो बोले कि ये दुनिया ने दिए हुए दुख में कैसे झेलूं, कैसे सहन करूं व उनके साथ कैसे जीऊं, ये सारी बातें मैंने इस जग रूपी स्कूल में ही सीखी है और उन्हीं से मुझे बहुत सारे अनुभव भी मिले हैं। लोखंड तापवण्याच्या मोठ्या भट्टीत जसे लोखंड तापून निघते तसे माझे आयुष्य दुखाच्या आणि कष्टाच्या अनुभवातून शेकून निघाले आहेत। वो बोलते हैं लोहा तपाने की जो बड़ी बड़ी भट्टियाँ रहती है उसमें जैसे लोहा तपकर बाहर निकलता है और उसको अलग अलग तरह से आकार दिया जाता है, उसी तरीके से मेरा जो जीवन है, आयुष्य, वो भी दुखों के भट्टी में, कष्टों में और उनमें से सेक कर निकला है, उनके अनुभवों में से सेक कर बाहर निकला है और इसको कई आकार इस बीच में प्रदान हुए हैं। 4 दिवसाचे हे छोटेसे आयुष्य जगताना त्यातले 2 दिवस मी सुखाची वाट बघण्यात, सुखाची उम्मीद करण्यात खर्च झाले। वो बोलते हैं कि मेरे जीवन में के ये 4 दिन जो है, इतने छोटे से जीवन के जो 4 दिन है, इसमें से जो मेरे 2 दिन है वो हमेशा मेरी सुख की राह देखने में और सुख की उम्मीद में ही खर्च हो गए आणि उरलेले 2 दिवस दुखात नाही, फक्त दुखातच नष्ट झाले और बचे हुए 2 दिन सिर्फ दुख में और सिर्फ दुख और कष्ट में ही खर्च हो गए, बीत गए, नष्ट हो गए, बर्बाद हो गए, है ना। अभी विद्यार्थी मित्रों, आपको 2 दिवसीय कविता बहुत अच्छे से समझ में आ गई होगी। अगर इसमें कुछ भी समझ में नहीं आए तो आप मुझे कमेंट बॉक्स में लिखकर पूछ सकते हैं, बता सकते हैं। आपको मेरा ये वीडियो कैसा लगा ये मुझे कमेंट बॉक्स में लिखकर बताइए। मेरे इस वीडियो को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और हो सके तो अपने फ्रेंड्स के साथ में शेयर कीजिए। जितना शेयर करेंगे उतना ही सबके लिए, पढ़ाई के लिए अच्छा होगा, है ना। इसलिए एक दूसरे की मदत कीजिए, शेअर कीजिए और मराठीमध्ये मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे 2 दिवसीय कविता मस्तपैकी समजली असेल। आता ह्यात काहीही प्रॉब्लेम जर तुम्हाला आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता। माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा। नक्कीच तुम्हाला ही आवडली असेल असं माझं मानणं आहे। तरी मला लिहून कळवा की तुम्हाला आवडली आहे की नाही। धन्यवाद, नमस्ते।